नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 240 तर एनडीएला 294 जागा मिळाल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदी 3.0 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याला मंत्रिपदाची संधी मिळू शकते हे पाहूयात आजच्या टॉप न्यूज इन्फोमध्ये. महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत 48 पैकी केवळ 18 जागांवर महायुतीला यश मिळवता आलं असून भाजपाला 9 जागांवर विजय संपादन करता आलाय. तर शिंदेची शिवसेना 7 जागी तर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एका जागेवर विजय मिळवता आला असून आता मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्रातून भाजपाकडून कोणते नेते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. नितीन गडकरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीमध्ये तयार झालेले भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांचं नाव मोदी 3.0 मध्ये भाजपाकडून शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये प्रामुख्याने येतं. नितीन गडकरी हे नागपूरमधून सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून विजयी झाले असून मोदी सरकारच्या दोन्ही कार्यकाळामध्ये नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्रिपद भूषवलं आहे. रस्ते विकासामध्ये भरीव असं योगदान असणारे गडकरी हे भाजपाचे राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून नितीन गडकरी यांची ओळख असून यामुळेच तिसऱ्यांदा नितीन गडकरी यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे. नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विजयी झालेले नारायण राणे हे महाराष्ट्रातील मोठे नेते असून या अगोदर देखील मोदी सरकारमध्ये नारायण राणे यांनी केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिलं असून पुन्हा एकदा नारायण राणेंची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. रक्षा खडसे जळगाव जिल्ह्याच्या रावेरमधून तिसऱ्यांदा विजयी झालेल्या रक्षा खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई असून त्यांची देखील केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सातारा लोकसभेतून विजयी झालेले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची देखील केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता असून उदयनराजे भोसलेंच्या रूपानं पश्चिम महाराष्ट्राला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. अनुप धोत्रे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे चिरंजीव असणारे अनुप धोत्रे हे पहिल्यांदाच अकोला लोकसभेतून विजयी झाले असून मोदी 3.0 मध्ये तरुण चेहरा म्हणून अनुप धोत्रे यांना संधी मिळू शकते. दरम्यान भाजपा बरोबरच शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कुणाला केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते हे देखील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. प्रतापराव जाधव बुलढाणा लोकसभेतून चौथ्यांदा विजयी झालेले प्रतापराव जाधव हे सध्या शिंदेच्या शिवसेनेत असून शिंदेच्या शिवसेनेकडून मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार म्हणून प्रतापराव जाधव यांच्याकडे पाहिलं जात आहे. श्रीरंग बारणे मावळ लोकसभेतून तिसऱ्यांदा विजयी झालेल्या श्रीरंग बारणे यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याच्या चर्चा सुरू झाल्यात. श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव असणारे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. सुनील तटकरे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विजयी झालेले एकमेव खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याच्या चर्चांना उधाण आलंय. प्रफुल्ल पटेल राज्यसभेचे खासदार असणारे प्रफुल्ल पटेल यांचीही मोदी 3.0 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. अनेक वर्ष दिल्लीतील कामाचा अनुभव असलेल्या पटेल यांना सुनील तटकरेंऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळू शकते. दरम्यान मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये या नावांपैकी कोणत्या नेत्याला मंत्रिपदाची संधी मिळते की धक्का तंत्राचा वापर होत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाते हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला आगामी काळाची वाट पाहावी लागणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि होय, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. कम ऑन गाइस, हरी आप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं.
गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.